Hello students, Anikant Education Societies, Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati, myself Mr. Prashant Devidas Pawar. This is the session of 11th Science, paper number 2nd, chapter Complex Numbers. In previous session, we discussed some points on the chapter complex number. In that, the first point is properties on modulus of a complex number, and second one is properties on argument of complex number. यामधील properties on modulus of a complex number, यामधील मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रॉपर्टीज आपण सर्व व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि आर्ग्युमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ॲज इट इज ॲक्सेप्ट करून आपण मागच्या लेक्चरला हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरला आपल्याला या टॉपिकमधील शेवटचा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. आपण नंबर थेअरीमध्ये स्क्वेअर्स ऑफ रियल नंबर्स, क्यूब्स ऑफ रियल नंबर्स हे स्टडी केलेले आहेत. त्याच पद्धतीनं स्क्वेअर रूट्स ऑफ रियल नंबर आणि क्यूब रूट्स ऑफ रियल नंबर हे देखील आपण स्टडी केलेलं आहे. आजच्या लेक्चरला त्यातला थोडासा पार्ट आपण या ठिकाणी रिवाइज करूयात, म्हणजे आपल्याला या टॉपिक मधला पुढचा पार्ट शिकण्यासाठी मदत होईल. तर पहा, वी नो दॅट स्क्वेअर रूट ऑफ एक्स कॅन बी रिटन ॲज, हा स्क्वेअर रूटचा सिम्बॉल त्यामध्ये एक्स लिहिलेला आहे और एक्स रेज टू 1/2 लिहिलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण स्क्वेअर रूट ऑफ एनी रियल नंबर असे लिहू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर क्यूब रूट जर विचारात घेतला आपण तर सिमिलरली क्यूब रूट ऑफ एक्स कॅन बी रिटन ॲज, हे पहा या ठिकाणी स्क्वेअर रूटच्या जागी इथे मी 3 हा नंबर दिसतोय आपल्याला, क्यूब रूट ऑफ एक्स लिहिलंय और एक्स रेज टू 1/2 इथे होता, इथे क्यूब रूट असल्यामुळे 1/3 आलेला आहे. अशाच पद्धतीनं जर फोर्थ रूट लिहिला तर एक्स रेज टू 1/4 लिहिता येतो. फिफ्थ रूट साठी एक्स रेज टू 1/5 लिहिता येतो. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी एक कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे युनिटी. आता युनिटी हा जो वर्ड आहे हा आपल्याला नंबर थेअरीमध्ये 1 हा नंबर डिनोट करतो. सो म्हणजेच नंबर 1 इज कॉल्ड युनिटी. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, क्यूब रूट ऑफ एक्स जर अशा पद्धतीने लिहिता येत असेल तर आपण या ठिकाणी 1 चा क्यूब रूट कशा पद्धतीने लिहायचा ते पाहूया. तर क्यूब रूट ऑफ 1 दॅट इज युनिटी, म्हणजे युनिटीचा क्यूब रूट कॅन बी रिटन ॲज, या ठिकाणी एक्स जिथे दिसतोय तिथे आपण 1 पुटअप करूयात, म्हणजे क्यूब रूट ऑफ 1 और 1 रेज टू 1/3 अशा पद्धतीनं हे लिहिता आलं. पहा मग आता क्यूब रूट ऑफ 1 रेज टू 1/3 लिहिलाय, तर हा कन्सेप्ट घेऊया. आजच्या लेक्चरला आपल्याला हाच कन्सेप्ट स्टडी करायचे की क्यूब रूट्स ऑफ 1 काय येत आहेत. ठीक आहे. तर पाहूयात. लेट अस कन्सिडर क्यूब रूट्स ऑफ युनिटी. नाउ वी नो दॅट नंबर 1 इज कॉल्ड युनिटी. इफ एक्स बी द क्यूब रूट ऑफ युनिटी देन हाऊ टू राईट. बघा, एक्स हा 1 चा क्यूब रूट आहे असं म्हटलंय, म्हणजे क्यूब रूट ऑफ 1 इज इक्वल टू एक्स. म्हणजेच काय हो, 1 रेज टू 1/3 इज नथिंग बट एक्स. ओके. आता जर 1 रेज टू 1/3 इज इक्वल टू एक्स असेल तरी आपण हा 1/3 जो फ्रॅक्शन मध्ये आहे तो इंटिजरच्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी मी दोन्ही साइडला क्यूब लिहितोय, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स. सो 3 इंटू 1/3 कॅन्सल होईल, म्हणजे 1 येणार आहे आणि या ठिकाणी एक्स क्यूब येणार आहे. म्हणजेच आपल्याला हे कसं लिहिता येईल, एक्स क्यूब इज इक्वल टू 1. मग हा 1 जो आहे तो RHS ला आहे, तो मी LHS ला घेतोय, तर
LHS ला घेतल्यामुळं एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0 लिहिता आला आपल्याला. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0 जो आहे, आपल्याला फॅक्टर्स जर याचे कॅल्क्युलेट करायचे असतील तर ए क्यूब मायनस 1 क्यूब या ठिकाणी आपल्याला पुन्हा हा 1च मिळणार आहे, म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू 0. आता ए क्यूब मायनस बी क्यूब साठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी अँड इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर ए आणि बी च्या व्हॅल्यूज एक्स आणि 1 आहेत, त्या पुटअप करूयात. म्हणजे काय येईल, एक्स मायनस 1 इंटू अनदर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्स इंटू 1, सो एक्स प्लस बी स्क्वेअर, 1चा स्क्वेअर म्हणजे 1. तर अशा पद्धतीनं हे फॅक्टर्स आले पहा. आता फर्स्ट फॅक्टर इंटू सेकंड फॅक्टर आहे, तर दोघांचा मल्टिप्लिकेशन हा 0 येतो. याचा अर्थ हा फर्स्ट फॅक्टर तरी 0 असला पाहिजे किंवा सेकंड फॅक्टर 0 असला पाहिजे. मग आपण फर्स्ट फॅक्टर 0 घेऊया और सेकंड फॅक्टर पण 0 येतोय. फर्स्ट फॅक्टर जो आहे त्याच्यावरून एक्स इक्वल टू 1 येईल. सेकंड फॅक्टर जर विचारात घेतला तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू 0. याला जर फॅक्टराइज करायचा झाला म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला मेथड यूज करूयात. आपल्याला माहिती फॉर्म्युला मेथड जी आहे ती ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ए बी सी काय आहेत, तर ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, बी म्हणजे एक्सचा कोएफिशियंट आणि सी म्हणजे कॉन्स्टंट हा 1 जो दिसतोय तो. मग या ठिकाणी एक्स मायनस 1 इक्वल टू 0 वरून एक्स इक्वल टू 1 येणार आहे. आणि फॉर्म्युला जो आहे तो एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आला पहा. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी एबीसीच्या व्हॅल्यू 1 1 1च आहेत तिन्ही, त्यामुळे पुटअप करूयात. मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 1 अपॉन 2 इंटू ए म्हणजे 2 इंटू 1. सिम्प्लिफाय जर करायचं ठरवलं आपण हे तर एक्स इक्वल टू 1च येणार आहे इकडे, आणि पुढे एक्स इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर इज 1 आणि मायनस 4 इंटू 1 इंटू 1 4. सो 1 मायनस 4 इज मायनस 3 येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ मायनस 3. ओके, सो मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 3 अपॉन 2 इंटू 1 इज 2. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ नेगेटिव्ह नंबर आलेला आहे, त्यामुळं आपल्याला इथे इमॅजिनरी नंबरकडे हा नंबर कन्वर्ट होतो. तर पहा एक्स इक्वल टू 1 ॲज इट इज और एक्स इज इक्वल टू मायनस 1 तसाच प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 3 जो आहे तो स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 येतो. मग स्क्वेअर रूट ऑफ 3 तसाच लिहिला आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 म्हणजे आय लिहिला आहे आणि अपॉन 2 ॲज इट इज. ओके, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी क्यूब रूट्स ऑफ युनिटी हे 3 रूट्स मिळालेले आहेत. प्युअरली रिअल आहे म्हणजे 1, रिमेनिंग 2 जे रूट्स आहेत मायनस 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आणि मायनस 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 हे कॉम्प्लेक्स रूट्स आहेत. अशा पद्धतीनं क्यूब रूट्स ऑफ युनिटी आर 1 मायनस 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आणि मायनस 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आलाय पहा. ठीक आहे, हे रूट्स आपण कन्सिडर करूयात. म्हणजेच क्यूब रूट्स ऑफ युनिटी आर 1, त्यानंतर मायनस 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आणि मायनस 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आला. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण हा सेकंड जो रूट आहे मायनस 1 प्लस रूट 3i अपॉन 2 याचा स्क्वेअर कन्सिडर करूया. तर जर स्क्वेअर जर कन्सिडर केला तर काय येतोय पहा. हे स्क्वेअर कन्सिडर केल्यानंतर आपल्याला याचा एक्सपान्शन करावा लागेल. म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर जर करायचा ठरवला आपण तर इथे 1 अपॉन 2 आहे, तो मी 1/2 चा स्क्वेअर 1/4 बाहेर लिहितोय आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करतोय. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू आहे -1, बी ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 3i.
ए ची व्हॅल्यू पुटअप केली -1 स्क्वेअर प्लस 2 इंटू ए म्हणजे -1, बी म्हणजे आय स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस बी स्क्वेअर इज आय स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर. सिम्प्लिफाय करूया. 1/4 ला 1/4 ॲज इट इज आणि -1 चा स्क्वेअर म्हणजे 1 येतो प्लस 2 इंटू -1 इंटू आय स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजेच 2 इंटू -1 इज -2 हा -2 आणि पुढे आय स्क्वेअर रूट ऑफ 3 ॲज इट इज लिहिला. पुढे आय स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर आहे आय स्क्वेअर म्हणजे -1 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 ओनली. सो 3 इंटू -1 म्हणजे -3 आला पहा कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू या ठिकाणी -1 ठेवली. मग आता 1 - 3 हा -2 येणार आहे. सो 1/4 इंटू -2 मायनस 2i स्क्वेअर रूट ऑफ 3 ॲज इट इज. दोन्ही टर्म मध्ये 2 दिसतोय तर 2 कॉमन जर घेतला तर या ठिकाणी 2 इंटू ब्रॅकेट -1 मायनस आय स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 आला पहा. ओके. पुढे हा 2 जो आहे तर 2 2 चा 4 येतो या ठिकाणी इथे 2 येणार आहे. मग 2 आला तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो हे -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2. याचाच अर्थ आपण जर ऑब्झर्व केलं तर हा जो रूट आहे पहा -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 हा आणि इथे -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 हे दोन्ही सेम आहेत. याचाच अर्थ सेकंड रूट जो आहे त्याचा स्क्वेअर जर केला तर आपल्याला थर्ड रूट मिळतो. ओके. म्हणजेच आपण या थर्ड रूटच्या जागी हा सेकंड रूटचा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजेच क्यूब रूट्स ऑफ युनिटी काय येणार आहेत. फर्स्ट 1 येणार आहे सेकंड रूट आहे तसा लिहिला आणि थर्ड रूटच्या जागी आपण सेकंड रूटचा स्क्वेअर लिहिला पहा. सेकंड जो कॉम्प्लेक्स नंबर आला त्याचा स्क्वेअर लिहिला म्हणजेच क्यूब रूट्स ऑफ युनिटी काय झाले 1 - 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आणि -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे फक्त सेकंड रूटचा स्क्वेअर थर्ड येतो का तर याचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. म्हणजेच थर्ड रूटचा जर स्क्वेअर घेतला आपण तर तो सेकंड रूट येणार आहे. म्हणजे याचा स्क्वेअर जर घेतला तर तो पुन्हा हा येणार आहे. ओके. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 स्क्वेअर जर घेतला तर तो हा सेकंड रूट मिळतोय. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रो हे क्यूब रूट्स आपण हेच घेऊयात आणि एक्झाम्पल सोडवूयात. आपल्याला याच्याऐवजी क्यूब रूट्स असे पण घेता येतील 1 - 1 मायनस रूट 3i अपॉन 2 आणि -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. पण मी प्लस मध्येच हे कन्सिडर करणार आहे. सो देअरफॉर क्यूब रूट्स ऑफ युनिटी आर 1 - 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आणि -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण एक्झाम्पल सोडवताना याच्यासाठी आपल्याला एक वेगळं नोटेशन यूज केलेलं आहे. इथे जे दिसतंय -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आणि इथे पण -1 स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 याच्यासाठी एक नोटेशन आपण यूज करणार आहोत. कोणतं नोटेशन आहे तर कन्सिडर करूया. लेट -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 इज इक्वल टू हा सिम्बॉल जो आहे W सारखा दिसतोय किंवा रीड इट ॲज ओमेगा ब्रॅकेटमध्ये लिहिलं इथे मी. ओके. याला ओमेगा असं म्हणायचंय. मग आता या ठिकाणी हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ते दोन्ही ठिकाणी आपण ओमेगा पुटअप करूया. तर म्हणजे क्यूब रूट्स ऑफ युनिटी काय येणार आहेत 1 त्यानंतर ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर आला पहा. तर आता इथून आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर बी दी क्यूब रूट्स ऑफ युनिटी. याला आपण क्यूब रूट्स ऑफ युनिटी असं म्हणणार आहोत. ओके. ठीक आहे. तर मग विद्यार्थी मित्र आपण याच्यावर काही प्रॉपर्टीज आहेत ते पाहूयात. सो प्रॉपर्टीज ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी. फर्स्ट प्रॉपर्टी कन्सिडर करूया. ॲज ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ 1 म्हणजे 1 चा क्यूब रूट म्हणजे कसा लिहिता येईल 1⁻⁴. हा कसा लिहिता येईल ओमेगा असा लिहायचा. 1⁻⁴ म्हणजे कोण आहे
ओमेगा आहे तो कॉम्प्लेक्स क्यूब रूट आहे. सो ओमेगा इज 1/1/3. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, सो व्हाट वी गेट, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1/1/3 इंटू 3. म्हणजे या ठिकाणी 3 3 कॅन्सल होईल म्हणजे 1 राहणार आहे. सो ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय आलं, 1 आला पहा. ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 ही आपण फर्स्ट प्रॉपर्टी म्हणून यूज करणार आहोत. एक्झाम्पल सोडवताना प्रत्येक वेळेस आपण ओमेगा क्यूब ज्या वेळेस येणार आहे तिथे 1 ही व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रो, आता आपण सेकंड प्रॉपर्टी पाहूया. सेकंड प्रॉपर्टी ज्यावेळेस पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 जर येत असेल तर आपण या ठिकाणी हा 1 जो आहे तो RHS ला आहे, तो LHS ला घेतला तर ओमेगा क्यूब -1 इक्वल टू 0 येतो. मग ओमेगा क्यूब -1 इज इक्वल टू 0 घेऊयात. म्हणजेच काय येतं, ए क्यूब मायनस बी क्यूब, जसा मगाशी एक्स क्यूब -1 इक्वल टू 0 याचे फॅक्टर्स पाडले आपण ए क्यूब मायनस बी क्यूब नुसार. ए मायनस बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर लिहिला. ए बी म्हणजे ओमेगा इंटू 1 ओमेगा येतो, 1 स्क्वेअर म्हणजे 1 येतोय. ठीक आहे. तर हे फॅक्टर्स पडलेले आहेत. त्यानंतर आपण याच्यावरून ओमेगा -1 इक्वल टू 0 लिहू शकतो आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 लिहिला पहा. ओके, फर्स्ट फॅक्टर इक्वल टू 0 और सेकंड फॅक्टर इक्वल टू 0. बट वी नो दॅट ओमेगा इज -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i/2. ओमेगा हा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. म्हणजेच ओमेगाची व्हॅल्यू ही 1 नाहीये. मग ओमेगाची व्हॅल्यू जर 1 नसेल तर हे फर्स्ट इक्वेशन जे आहे ते आपण लिहिणार नाहीये. म्हणजे ओमेगा इज नॉट इक्वल टू 1 लिहिले पहा. म्हणजेच हे ट्रू असणार आहे. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 हे ट्रू असणार आहे. ओके, तर आपण ही सेकंड प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर करणार आहोत. सो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0 किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. ज्यावेळेस एक्झाम्पलमध्ये ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 येणार आहे त्या ठिकाणी आपण 0 पुटअप करणार आहोत. या प्रॉपर्टीवरून आपण पुन्हा वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. ज्या पद्धतीने ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा म्हणजे -1, ओमेगा प्लस 1 म्हणजे ओमेगा स्क्वेअर किंवा 1 प्लस ओमेगा म्हणजे ओमेगा, अशा व्हॅल्यूज आपण एक्झाम्पल्स मध्ये पुटअप करू शकतो. ओके, ही सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी पाहूया. ॲज ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी मध्ये आपण पाहिलं होतं. तर हा ओमेगा क्यूब जो आहे तर तो ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा असा लिहिता येतो म्हणजे 1. मग आता याच्यावरून आपल्याला असं लिहिता येईल पहा, ओमेगा स्क्वेअर इकडे LHS ला ठेवतोय आणि हा ओमेगा RHS ला जाताना तो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे तिकडे डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे, 1/ओमेगा. आणि त्याच पद्धतीनं ओमेगाची व्हॅल्यू जी आहे ती 1/ओमेगा स्क्वेअर येणार आहे. म्हणजे आपण एक्झाम्पल्स मध्ये पुन्हा हे पण व्हॅल्यूज यूज करू शकतो. 1/ओमेगा असेल तर ओमेगा स्क्वेअर आणि 1/ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी ओमेगा आपण पुटअप करू शकतो. ठीक आहे. लास्ट प्रॉपर्टी पाहूया. प्रॉपर्टी नंबर 4. आपण पाहिलं होतं विद्यार्थी मित्र, एका कॉम्प्लेक्स नंबरचा जो स्क्वेअर आपण कन्सिडर केला होता म्हणजे ओमेगाचा स्क्वेअर जो कन्सिडर केला होता तो सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला मिळाला होता, त्याचा कॉन्जुगेट. ओके, म्हणजे -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i/2 चा स्क्वेअर हा -1 मायनस रूट 3i/2 हे आत्ताच आपण पाहिले. यावरून हा जर ओमेगा असेल म्हणजेच ओमेगाचा स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला. हा जर ओमेगा असेल तर हा याचा कॉन्जुगेट आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला ओमेगा बार लिहिता येईल पहा. म्हणजेच कशा पद्धतीने लिहिता येईल, देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट कॉन्जुगेट ऑफ ओमेगा. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4 आपल्याला लिहिता येईल. आता विद्यार्थी मित्रो, तुम्हाला कॉन्व्हर्स पण सांगितला होता
की याचा जर स्क्वेअर घेतला तर हाच ओमेगा मिळणार आहे. म्हणजेच काय, -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i/2 चा स्क्वेअर जर घेतला तर -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i/2 येतो. म्हणजेच हा जर ओमेगा कन्सिडर केला तर इथे आता ओमेगा बार आला. म्हणजेच ओमेगा बार स्क्वेअर जो आहे तो काय येतो, ओमेगा येतो. म्हणजेच स्क्वेअर ऑफ कॉन्जुगेट ऑफ ओमेगा जो आहे तो पुन्हा ओमेगाच येणार आहे. ओके, अशा पद्धतीनं या प्रॉपर्टीज आपण एक्झाम्पल सोडवण्यासाठी यूज करणार आहोत. ठीक आहे, प्रॉपर्टीज बघा, या 5 प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह केलेल्या आहेत. एक फर्स्ट प्रॉपर्टी ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, त्यानंतर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0, त्यानंतर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट कॉन्जुगेट ऑफ ओमेगा, आणि कॉन्जुगेट ऑफ ओमेगाचा स्क्वेअर जर घेतला तर तो ओमेगा येतो. अशा पद्धतीनं या प्रॉपर्टीज आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण जसा पॉवर ऑफ आय कन्सिडर केला होता, स्टडी केला, त्याच पद्धतीनं या ठिकाणी पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे ओमेगाचा जर पॉवर काही दिला असेल तर तो कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचंय ते पाहूया. आत्ताच आपण स्टडी केलंय की ओमेगा क्यूब म्हणजे 1 घेतलं होतं आपण. जसं आपण पॉवर ऑफ आय स्टडी करताना i⁴ इज इक्वल टू 1 घेऊन सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या होत्या, त्याच पद्धतीनं इथे आपण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 घेणार आहोत आणि व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहोत. तर पहा, पहिला फर्स्ट फॉर्म्युला या ठिकाणी ω⁴n जर असेल तर आपल्याला हे कसं लिहिता येईल, पहा, ω⁴ ब्रॅकेट n म्हणजे 3 × n इज 3n. ठीक आहे, पण ω⁴ म्हणजे 1, मग 1n कसा लिहिता येतो, 1. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला ω⁴n इज इक्वल टू 1 लिहिता आलं. पहा विद्यार्थी मित्रो, म्हणजे 3च्या मल्टिपलमध्ये ओमेगाचा काहीही इंडेक्स असेल याचाच अर्थ रिमाइंडर जर 3 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जर 0 येत असेल तर त्याचा आन्सर येणार आहे 1. ठीक आहे, सेकंड फॉर्म्युला पाहूया पॉवर्स ऑफ ओमेगाचा. आता 3 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जर 1 येत असेल तर काय येईल मग, पहा, हे ω⁴n + 1 कसं लिहिता येतं, ω⁴n इंटू ओमेगा लिहिता आला, कारण 3n इथे 1 आहे म्हणजे 3n + 1. आता ω⁴n आत्ताच पाहिला आपण, याची व्हॅल्यू येते 1. मग ω⁴n जर 1 येत असेल तर 1 इंटू ओमेगा म्हणजे ओमेगा. याचाच अर्थ ω⁴n + 1 इज नथिंग बट ओमेगा. ठीक आहे, आता थर्ड जो आहे फॉर्म्युला तो पाहूया पॉवर्स ऑफ ओमेगा मध्ये. ω⁴n + 2 असं जर असेल म्हणजेच रिमाइंडर या ठिकाणी 2 येतोय 3 ने डिवाइड केल्यानंतर इंडेक्सला, तर ω⁴n इंटू ω⁴2 लिहिला इथे आपण. हा ω⁴n म्हणजे 1 आत्ताच पाहिला इथे, तर ω⁴n ची व्हॅल्यू 1 पुटअप करा म्हणजे इंटू ω². याचाच अर्थ याची व्हॅल्यू येणार आहे ω² म्हणजे ω⁴n + 2 इज नथिंग बट ω². विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपल्याला एकच लक्षात ठेवायचंय की ओमेगाचा पॉवर काही का दिलेला असे ना त्याला 3 ने डिवाइड करायचा आणि जो काही रिमाइंडर येईल, रिमाइंडर जर 0 आला तर आन्सर येणार आहे 1, रिमाइंडर जर 1 आला तर ओमेगाच येणार आहे, रिमाइंडर जर 2 आला तर ω². ओके, अशा पद्धतीनं या व्हॅल्यूज येणार आहेत. ठीक आहे, याच्यावरची आपण एक्झाम्पल्स पाहूयात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. फर्स्ट एक्झाम्पल ω⁴18. आता इथे पॉवर्स ऑफ ओमेगा आत्ताच पाहिला आपण, त्यामध्ये पॉवर जर दिला असेल ओमेगाचा तर तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, तर त्याला 3 ने आपण डिवाइड करायचंय. तर 3 ने जर डिवाइड केला तर हा 18 जो आहे
तो कशा पद्धतीने लिहिता येईल पहा, ओमेगा रेस टू 3 into 6. ठीक आहे, याचाच अर्थ 3n आला पहा. ओमेगा रेस टू 3 into 6 हा 3n च्या फॉर्म मध्ये आहे, पण ओमेगा रेस टू 3n म्हणजे 1 आहे. मग इथे आपण डायरेक्टली याचा आन्सर 1 असं लिहू शकणार आहोत या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे ओमेगा रेस टू 18 काय आलाय 1. सेकंड एक्झाम्पल पाहूया, ओमेगा रेस टू 37. इथे पुन्हा 3 ने डिवाइड करूया. याला 3 ने जर डिवाइड केला आपण तर काय येणार आहे, 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे 3 into 12 प्लस 1 येणार आहे पहा. ओके, 3 into 12 प्लस 1 म्हणजे 3 into 12 36 प्लस 1. ओके, मग आता रिमाइंडर या ठिकाणी 1 आलेला आहे. रिमाइंडर 1 आलाय म्हणजेच आपल्याला माहिती आहे ओमेगा रेस टू 3n प्लस 1 याचा आन्सर येतो ओमेगा. ओके, ओमेगा रेस टू 3n प्लस 1 याचा आन्सर रिमाइंडर 1 म्हणजे ओमेगा, इथे 1 येणार आहे. म्हणजेच ओमेगा रेस टू 37 याचा आन्सर आलं ओमेगा. अतिशय सोपी एक्झाम्पल्स आहेत. थर्ड एक्झाम्पल पाहूया, ओमेगा रेस टू -30. या ठिकाणी आपल्याला माहिती की निगेटिव्ह इंडेक्स आहे a रेस टू -m. हा कसा लिहिता येतो 1/a रेस टू m लिहिता येतो. मग हे मी ओमेगा रेस टू -30 तो तसाच लिहितोय, 1/ओमेगा रेस टू 30 लिहितोय. मग हा 1/ओमेगा रेस टू 30 जो आहे त्यामध्ये ओमेगा रेस टू 30 कसा लिहिता येईल इंडेक्स, हा 3 into 10. याचाच अर्थ 3n च्या फॉर्म मध्ये आहे. रिमाइंडर या ठिकाणी 0 आहे, म्हणजेच ओमेगा रेस टू 3n याचा अर्थ 1. मग आपण डायरेक्टली असं लिहू शकतो ओमेगा रेस टू -30 इज इक्वल टू 1/1 येणार आहे, म्हणजेच 1. म्हणजे ओमेगा रेस टू -30चा आन्सर काय येणार आहे 1. अशा पद्धतीने आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग अशी ही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहिली. आणखी काही एक्झाम्पल पाहूयात. इफ ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी then find the value of omega plus 1/omega. विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीची ज्यावेळेस एक्झाम्पल तुम्हाला येणार आहेत त्यावेळेस प्रत्येक एक्झाम्पलला आपल्याला ओमेगा हा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेला आहे ते लिहावं लागणार आहे. सोल्युशन ॲज ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असं जर असेल तर आपण फर्स्ट 2 प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत, त्या म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. कोणतंही एक्झाम्पल असेल तर आपल्याला या प्रॉपर्टीज लिहाव्या लागणार आहेत, म्हणजे ते यूज करता येतील व्यवस्थितपणे. या ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0 याच्यावरून आपल्याला वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतील. 2 व्हॅल्यूज LHS ला ठेवतोय आणि तिसरी व्हॅल्यू मी RHS ला कन्वर्ट करतोय. म्हणजेच 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ठेवला तर ओमेगा पलीकडे गेला, ओमेगा RHS ला गेला म्हणजे मायनस ओमेगा आला. 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू ही मायनस ओमेगा स्क्वेअर. त्याच पद्धतीनं ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू ही -1 आली पहा. अशा पद्धतीने या व्हॅल्यूज आपल्याला येणाऱ्या सोल्युशनमध्ये पुटअप करता येते. कन्सिडर करूया ओमेगा प्लस 1/ओमेगा. मग आपल्याला आणखी प्रॉपर्टी आपण स्टडी केली आहे की 1/ओमेगाची व्हॅल्यू काहीतरी येते, तर 1/ओमेगाची व्हॅल्यू डायरेक्टली आपण ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो. तर या ठिकाणी ओमेगा प्लस 1/ओमेगाची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर लिहिली पहा मी बाय युझिंग प्रॉपर्टीज. त्यानंतर ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इथे लिहिलंय. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, -1 आहे, ही व्हॅल्यू इथे पुटअप करतोय. म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा ही व्हॅल्यू -1 आली. या ठिकाणी -1 ही व्हॅल्यू आलेला आहे. म्हणजेच आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे होती ओमेगा प्लस 1/ओमेगाची व्हॅल्यू -1 मिळाली पहा. नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल पाहूया याच पद्धतीचं. इफ ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 - ओमेगा - ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब प्लस
1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हे एक्सप्रेशन दिलेलं आहे ओमेगा मधलं, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये ओमेगा हा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. कशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला पाहूया. पहिल्यांदा ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. आत्ताच एक्झाम्पल मध्ये मागच्या आपण सांगितलं, ॲज ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल देन ओमेगा क्यूब कॅन बी रिटन ॲज 1 अँड 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा कसा लिहिता येतो 0. आणि याच्यावरून 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ओमेगा, 1 प्लस ओमेगा म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे -1 लिहिला बा. ठीक आहे. ज्या ज्या ठिकाणी जी व्हॅल्यू आपल्याला यूज करायची ती आपण यूज करू शकतोय. त्यासाठी पहिल्यांदा एक्सप्रेशन घेऊयात. दिलेलं कन्सिडर केलं दिलेलं एक्सप्रेशन. त्यानंतर आता पहा, आपण जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक ठिकाणी ही वरची एक्सप्रेशन जे आहेत LHS ला दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. 1 ओमेगा स्क्वेअर असेल, 1 प्लस ओमेगा आहे, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला व्हॅल्यू पुटअप करता येते. मग आता इथे फर्स्ट ब्रॅकेट जर ऑब्झर्व केला आपण तर याच्यामध्ये मायनस ओमेगा आणि मायनस ओमेगा स्क्वेअर या दोघांमधून मला मायनस कॉमन घेता येईल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर येईल. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर याला जर ऑब्झर्व केला आपण तर 1 आणि ओमेगा स्क्वेअर हे दोन पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. या दोघांची ॲडिशन करता येते, म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअरच्या जागी मला इथे मायनस ओमेगा पुटअप करता येतो. तर मी त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करून घेतोय. पहा, 1 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये असाच लिहिला, मायनस या दोघांमधून मायनस कॉमन घेतला म्हणजे मायनस इंटू ब्रॅकेट ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर लिहिला, ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटचा क्यूब लिहिला, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ओमेगा स्क्वेअर लिहिला पहा, आणि हा मायनस ओमेगा नंतर आहे तसा लिहिला ब्रॅकेटचा क्यूब पुन्हा. आता आपण ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर यांच्या व्हॅल्यू जिथे आहेत तिथे त्या पुटअप करूयात. सो व्हॉट वी गेट 1 ॲज इट इज मायनस पुन्हा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू इथे आहे -1, ती व्हॅल्यू पुटअप केली, ब्रॅकेट क्यूब आहे पुन्हा ॲज इट इज, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे मायनस ओमेगा ती पुटअप केली आणि मायनस ओमेगा सेकंड आहे तसाच ब्रॅकेटचा क्यूब पुन्हा. आता विद्यार्थी मित्रो, इथे आपण सिम्प्लिफाय करूया. 1 मायनस मायनस प्लस येणार आहे म्हणजे 1 प्लस 1 2, 2 चा क्यूब येणार आहे पहा. ठीक आहे, 2 क्यूब प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनस ओमेगा म्हणजे -2 ओमेगा, ब्रॅकेट क्यूब आला पहा पुन्हा. ठीक आहे, 2 चा क्यूब म्हणजे 8 येणार आहे आणि इथे -2 चा क्यूब आपल्याला लिहिता येईल, -2 चा क्यूब म्हणजे -8, ओमेगाचा क्यूब ओमेगा क्यूब ॲज इट इज. पण आपल्याला माहिती की ओमेगा क्यूब म्हणजे 1 येतो. 1 पुटअप जर केला या ठिकाणी तर 8 मायनस 8 इंटू 1 येतं. मग आपण 8 मायनस 8 इंटू 1 म्हणजे 8, 8 मायनस 8 इट गिव्ह 0. अशा पद्धतीनं दिलेलं जे एक्सप्रेशन आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती 0 येते पहा. ओके, अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिकमध्ये क्यूब रूट्स ऑफ युनिटी हा कन्सेप्ट स्टडी केला, त्याच्या प्रॉपर्टीज, आणखी पॉवर ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी ओमेगा हे देखील आपण स्टडी केले आणि त्याच्यावरची काही एक्झाम्पल पाहिली. पुढच्या लेक्चरला याच्यावरचीच आणखी काही आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, थँक्यू.